नमस्कार मंडळी. आज आहे शनिवार. प्राची गेली फक्त ऑफिसला आणि मिस्टरांना नाईट असल्यामुळं ते दिवसभर आज घरीच होते. तर हा व्हिडिओ मी सकाळी मॉर्निंगलाच टाकलेला आहे आणि सगळी कामं बघा करावीच लागतात या दिवसात. पण मग एक्सरसाइज पण केली. रोजच करायला पाहिजे आणि रोज करणार आहे मी. आणि तुम्ही छान प्रतिसाद देत आहे मिनी व्लॉगला, म्हणून मी एडिट करून रोजच्या रोज टाकते आहे. तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मिनी व्लॉग शेअर करत जावा. तर काही महिलांचा गैरसमज आहे की पिरियड आले तर काम नाही करायचं, नुसतं बसून राहायचं. तर हे जमतील तेवढे कामं तर करायचेच, व्यायामाला पण प्राधान्य द्यायचं. जास्त हेवी ताण नाही घ्यायचं. आज बघा मिस्टर मदत करताय साबुदाणा खिचडी नाश्त्याला. प्रणितनी हे करून दिले सोलून वगैरे, त्याला कॅमेऱ्यात यायला आवडत नाही. त्यासाठी आम्ही आता नाश्ता करणार. प्राचीला भाकरी आणि भुर्जी दिली आहे. दुपारी लंचसाठी पाया आणि मटण आणले, तर ते पण तेच फोडणी देणार आहे आणि भातासोबतच खाणार आहे आम्ही, आहे ना. फक्त सूप वगैरे पिणार, पाया सूप रात्री मग बनवेल. तर हा नाश्ता आहे आमचा. शेंगदाणे कूट आणि मीठ आणि हलवायचं. तो कलर सफेद चेंज होईपर्यंत फ्राय करत राहायचं. हात चांगला फुललाय बघा. फक्त आता मीठ आणि दाण्याचं कूट राहिलंय घालायचं. माझी आंघोळी झाली. आज पण डोक्यावरून केलंय, पोटात दुखतंय माझ्या. मीठ आणि दाण्याचा कूट एवढा वेळ सांगायला लागते. सकाळी तुम्ही बघितलं एक्सरसाइज, हे अगोदर टाकून पण दिला मी व्हिडिओ. आता फक्त आराम करणार. पाया सूपला फोडणी देत आहे. चेचून घेतलंय आलं लसूण, एक कांदा कापतायत. पाया सूपला वेगळी फोडणी देऊन शिट्ट्या करून घेते आहे ना. मी खिचडी खाते थोडा वेळ. बिस्किट भरायचे, टरबूज पण कापलाय. तर साबुदाणा खिचडी आम्ही उपवासाला नाही, आम्हाला जेव्हा नाश्त्याला आवडेल तसं खातो आम्ही. आणि मिस्टरांनी लगेच मटणाला पण सगळा रस्सा बनवून टाकला. ते करायला लागले ना करतच राहतात. पाया सूप गरम भात घातलाय, मटण रस्सा तयार. जेवले आणि झोपून गेले. थँक्यू सो मच. देवा यांचं भलं